हॅलो स्टुडंट्स. तर आज आपण मॅग्नेटिक मटेरियल्स या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि आज त्या चॅप्टरचं आपण प्रॉपर्टीज मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ अ मॅग्नेटिक मटेरियल हे स्टडी करणार आहोत. म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज काय होतात, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज काय असतात आणि त्यानुसार आपण मॅग्नेटिक मटेरियलला कसं डिस्ट्रीब्यूट करतो त्या प्रॉपर्टीनुसार हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर लक्षात ठेवा, जे मॅग्नेटिक मटेरियल आहे ते मॅग्नेटिक मटेरियलला आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्याच्या नंतर ते मॅग्नेटाइज होतात आणि ते जे काही मॅग्नेटाइज होतात ते मॅग्नेटाइज त्यांच्या प्रॉपर्टीजनुसार वेगवेगळ्या कॅटेगरीजने ते मॅग्नेटाइज होतात. म्हणजे काही मटेरियल्स हे मॅग्नेटपासून रिपल होतात, काही मटेरियल हे मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात बट वीकली अट्रॅक्ट होतात, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होत नाही. आणि काही मटेरियल जे आहेत ते काय होतात, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात. जसं झिंक आहे किंवा ॲल्युमिनियम आहे हे वीकली अट्रॅक्ट होतात, पण आयरन आहे, स्टील आहे हे मॅग्नेटकडे स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात. किंवा ग्लास, वॉटर आहे किंवा आपलं पेपर आहे हे मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत नाही, हे मॅग्नेटकडून रिपल होतात. तर ह्या वेगवेगळ्या मॅग्नेटिक मटेरियलच्या प्रॉपर्टीज आहेत आणि त्या प्रॉपर्टीजनुसार आपण त्या मटेरियल्सला काय करणार आहोत, डिफरन्शिएट करणार आहोत आणि त्यानुसार त्यांना स्टडी करू. तर लक्षात ठेवा, मॅग्नेटिक मटेरियलच्या प्रॉपर्टीजनुसार त्यांना 3 कॅटेगरीजमध्ये डिफरन्शिएट केलेलं आहे. पहिली प्रॉपर्टी आहे डायमॅग्नेटिक, दुसरी प्रॉपर्टी आहे पॅरामॅग्नेटिक आणि तिसरी प्रॉपर्टी आहे फेरोमॅग्नेटिक. म्हणजे जे मॅग्नेटिक मटेरियल आहेत त्यांना 3 कॅटेगरीजमध्ये डिफरन्शिएट केलं आहे, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक. तसं विचार जर केलं तर पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक ह्या दोघंही मटेरियलच्या प्रॉपर्टी जवळपास सेम आहेत, फक्त त्यांच्यामध्ये थोडंसं डिफरन्स आहे. बट डायमॅग्नेटिक जे आहे ह्या दोघांपेक्षाही एकदम डिफरंट आहे. डायमॅग्नेटिकमध्ये काय होतं, पॅरामॅग्नेटिक काय होतं आणि फेरोमॅग्नेटिक काय होतं हे आपण डिटेलमध्ये स्टडी करणारच आहोत. की डायमॅग्नेटिक मटेरियल कसं असते, म्हणजे डायमॅग्नेटिक मटेरियल कसं वर्क करतोय आणि त्यांच्या प्रॉपर्टीज काय असतात. तसंच आपण पॅरामॅग्नेटिक आणि काय बघणार, फेरोमॅग्नेटिक. तर एक गोष्ट कॉमनली लक्षात ठेवा, तिघांमध्ये काय डिफरन्स आहे. तुम्हाला कधी कधी बोर्ड एक्झाममध्ये यांचा डिफरन्स विचारतो, तो डिफरन्स यायला पाहिजे. तर लक्षात ठेवा, डायमॅग्नेटिक मटेरियल जो असेल, समजा मी इथे एक मॅग्नेट घेतला, हा नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल. तुम्हाला माहित आहे की मॅग्नेट जर घेतलं तर या मॅग्नेट जवळ एक जर समजा मी डायमॅग्नेटिक मटेरियल जर ठेवलं तर हा डायमॅग्नेटिक मटेरियल ह्या मॅग्नेट पासून रिपल होतोय. खूप जास्त स्ट्रॉंगली रिपल होत नाही, बट वीकली खूप थोडासा इथून रिपल होतोय. तो एकदम इथपासून एकदम दूर जाणार नाही, पण याच्याकडे अट्रॅक्ट होऊन या मॅग्नेटला तो चिपकणार पण नाही, तो दूर जातो, त्याच्यापासून तो काय असेल, वेगळा असेल. अशा मटेरियलला आपण काय म्हणतो, डायमॅग्नेटिक. बरं, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक दोघांची प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितलो नियर अबाउट सेमच आहेत. समजा मी इथे 2 मॅग्नेट घेतलं, एक पॅरामॅग्नेटिकसाठी घेतो आणि एक फेरोमॅग्नेटिकसाठी. हा जो पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे, हा पॅरामॅग्नेटिक मटेरियल या मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतो, हा मटेरियल सुद्धा याच्याकडे काय होतो, अट्रॅक्ट होतो. फक्त डिफरन्स एवढा आहे की हा मटेरियल वीकली अट्रॅक्ट होतो आणि हा मटेरियल स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतो. हा मटेरियल काय होतो, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतो. बस या दोघांच्या मतामध्ये हाच डिफरन्स आहे आणि थोडं बहुत त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये डिफरन्स आहे. त्यांच्या मॉलिक्युल्सनुसार, त्यांच्या ॲटम्सनुसार, त्यांच्या ॲटम्समध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या पेअरनुसार ह्या दोघांचंही काय होतं, आपण डिफरन्शिएट करू शकतो. बट डायमॅग्नेटिक मटेरियल इज टोटली डिफरंट फ्रॉम पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक. म्हणून हा जो डायमॅग्नेटिक मटेरियल आहे, हा डायमॅग्नेटिक मटेरियल ह्या मॅग्नेट पासून काय होतोय, रिपल होतोय. काय होतं, रिपल. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, हा जो काही मॅग्नेट आहे, ह्या मॅग्नेटची बाहेरच्या साईडला मॅग्नेटिक फील्ड असेल, या टाईपने काय असेल, मॅग्नेटिक फील्ड. तर मॅग्नेटिक फील्ड आणि याचा जो मॅग्नेटायझेशन झाल्याच्या नंतर याच्या मधामध्ये जे मॅग्नेटिक फील्ड आहे, ही मॅग्नेटिक फील्ड या मॅग्नेटिक फील्डला अपोज करतोय. बट पॅरा आणि फेरोमॅग्नेटिकमध्ये
ह्या दोघांच्या मध्ये ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर आपण या पॅरामॅग्नेटिक मटेरियल जर ठेवलं तर याच्यामध्ये तयार होणारे मॅग्नेटिक फील्ड हे अट्रॅक्ट होतो कोणाकडे, मॅग्नेटकडे. आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियलची सुद्धा मॅग्नेटिक फील्ड ही अट्रॅक्ट होतो, फक्त डिफरन्स की विकली अट्रॅक्ट होतो आणि स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतो. अशा टाईपने आपण मॅग्नेटिक मटेरियलला काय केलं, 3 टाईपमध्ये डिफरन्शिएट केलं. क्लिअर. तर सर्वात अगोदर आपण बघणार आहोत डायमॅग्नेटिक मटेरियल काय होते आणि त्याच्या प्रॉपर्टीज काय असतात, त्याचा तो कसा वर्क करते. तर बघा, आज आपण स्टडी करू डायमॅग्नेटिक मटेरियल. ओके, बघा. तर बघा, डायमॅग्नेटिक मटेरियल काय होतं. सर्वात अगोदर मी तुम्हाला डायमॅग्नेटिक मटेरियलचं कन्सेप्ट सांगतोय. डायमॅग्नेटिक मटेरियलचं कन्सेप्ट जर तुम्हाला कळलं तर डायमॅग्नेटिक मटेरियलच्या कन्सेप्ट नंतर आपण याच्या काय बघू, प्रॉपर्टीज व्हेरी इझी आहेत. पण सर्वात अगोदर बघा डायमॅग्नेटिक मटेरियल काय होतं आणि डायमॅग्नेटिक मटेरियल कसा वर्क करतो. ठीक आहे. आपण याआधी बघितलं की डायमॅग्नेटिक मटेरियल हा एक असा मटेरियल आहे ज्याला आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये जर ठेवलं तर तो मटेरियल त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला काय करतो, रिपेल करतो. म्हणजे त्याच्या आतमध्ये जे मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ती मॅग्नेटिक फील्ड त्या मॅग्नेटिक मटेरियलला त्या मॅग्नेटिक फील्ड पासून काय करतो, रिपेल करतोय. ओके. आता आपण बघणार की डायमॅग्नेटिक मटेरियल कसा वर्क करतो. तर बघा डायमॅग्नेटिक मटेरियल कसा वर्क करतो. कन्सिडर केलं मी दोन ॲटम्स. असं समजा हे डायमॅग्नेटिक मटेरियलचे 2 ॲटम्स आहेत. हा एक ॲटम्स आणि हा एक ॲटम. बेसिकली हा खालीच ड्रॉ करायला पाहिजे होतं, पण ॲक्च्युली ते आपण आता जागेमुळे या टाईपने केला. पण इमॅजिन करा हा खाली आहे किंवा इथे जरी असलं तरी काही हरकत नाही. सो कन्सिडर इलेक्ट्रॉन. इमॅजिन करा की सुरुवातीला मॅग्नेटिक फील्ड नाही आहे, इन द अब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता ॲटम्स म्हटलं म्हणजे ॲटम्समध्ये ऑर्बिट तयार होईल आणि ऑर्बिटच्या मध्ये कोण फिरेल, इलेक्ट्रॉन. तर कन्सिडर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन. पहिल्या ॲटममध्ये आपण काय घेतला, क्लॉकवाईज डायरेक्शन. दुसऱ्या ॲटमचा मी थोडं नंतर सांगतोय कसं करायचं. तर कन्सिडर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द सर्क्युलर ऑर्बिट इन अराउंड द न्यूक्लियस इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन. ऑब्विसली या डायरेक्शनने जर का समजा इलेक्ट्रॉन फिरत असेल तर याच्या अपोजिट म्हणजेच या अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने कोण फिरणार, करंट. बरोबर. आणि जर का समजा करंट जर या डायरेक्शनने फिरत जर असेल तर ऑब्विसली अपवर्ड डायरेक्शनला काय असेल, मॅग्नेटिक फील्ड. बरोबर आहे. आणि अपवर्ड डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड असल्या कारणामुळे मॅग्नेटिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शनला कोण तयार होतं, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. बट लक्षात ठेवा हा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट या करंटमुळे तयार झालेला नाहीये किंवा हा डायपोल मोमेंट आपण या करंटमुळे बघितलं नाही. मग तर हा डायपोल मोमेंट याच्या मधामध्ये इंड्यूस्ड होणाऱ्या करंट पासून तयार होईल, तो आपण बघणार. कसं बघा, लक्ष द्या काय होतं. ऍक्च्युअल मध्ये काय झालं की इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असल्या कारणामुळे करंट या डायरेक्शनने रिव्हॉल्व होईल. आता हा जो ॲटम आहे ह्या ॲटम सारखंच दुसरं ॲटम, फक्त डिफरन्स एवढा आहे की असं आपण कन्सिडर करू की या ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन जर क्लॉकवाईज रोटेट होत असेल तर इथलं इलेक्ट्रॉन अँटी क्लॉकवाईज रोटेट होत आहे. आणि जर इथला इलेक्ट्रॉन अँटी क्लॉकवाईज रोटेट होत आहे म्हणजे याचा अर्थ इथला करंट क्लॉकवाईज रोटेट होईल. म्हणजे याचा अर्थ याचा करंट लूप अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होत आहे आणि याचा करंट लूप क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होत आहे. असं आपण डिफरंट 2 ॲटम्स कन्सिडर केलं. हे जे ॲटम्स आहेत हे ॲटम्स कशाचे आहेत, डायमॅग्नेटिकचं. आता ह्या डायमॅग्नेटिक मटेरियलला आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवूया. ही झाली एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. आता आपण तुम्हाला आता अजूनपर्यंत झालं नाही, नेक्स्ट चॅप्टरमध्ये होणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. जेव्हा आपण चॅप्टर स्टडी करणार तिथे एक लॉ आहे, लेन्झ लॉ. लक्षात ठेवा इलेक्ट्रिक करंटला किंवा एखाद्या करंट कॅरिंग कॉइलला आपण जेव्हा मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो तेव्हा त्या मॅग्नेटिक फील्डमुळे त्या कॉइलमध्ये आणखी एक करंट इंड्यूस्ड होतो, म्हणजे तयार होतो. आणि जो काय करंट तयार होतो तो करंट त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शनला तयार होतो. म्हणजे याचा अर्थ असा की या मधामध्ये मॅग्नेटिक फील्ड जर अपवर्ड डायरेक्शनने जात जर असेल तर या मॅग्नेटिक फील्डमुळे या करंट लूपमध्ये एक आणखी करंट इंड्यूस्ड होईल आणि त्या करंटची डायरेक्शन ही ह्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या अपोजिट साइड डायरेक्शनने तयार होतो.
म्हणजे त्याचा अर्थ जर मॅग्नेटिक फील्ड अपवर्ड साईडला जात असेल तर याच्या मधामध्ये तयार होणारा करंट आहे तो करंटची डायरेक्शन काय राहणार, याच्या अपोजिट, म्हणजे ह्या मॅग्नेटिक फील्डच्या अपोजिट असेल. याला म्हणू आपण इंड्युस्ड करंट. म्हणून याला मी आय लिहिला. आयचा मिनिंग इंड्युस्ड करंट. इंड्युस्ड करंट म्हणजे तयार होणारा करंट. कसा करंट, तयार होणारा करंट. आता मला सांगा या करंटची डायरेक्शन कशी आहे. या करंटची डायरेक्शन आहे क्लॉकवाईज. त्या कारणामुळे हा करंट क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होईल. हा करंट जर क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह जर होत असेल इंड्युस्ड करंट, तर त्याच्यापासून तयार होणारे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते इनवर्ट साईडला जाईल आणि ह्या इनवर्ट साईडच्या अपोजिट डायरेक्शनने कोण क्रिएट होईल, त्याचा मॅग्नेट डायपोल मोमेंट. म्हणून याला मी काय लिहितो, एम आयचा मिनिंग इंड्युस्ड डायपोल मोमेंट. जो इंड्युस्ड करंट पासून तयार झालेला डायपोल मोमेंट म्हणजे एम आय. क्लिअर, ओके. आता बेसिकली जर बघितला तर इंड्युस्ड करंटची डायरेक्शन आणि ह्या करंट लूपची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट. म्हणून ह्या दोघांचा मिळून जो काही मॅग्नेट डायपोल मोमेंट म्हणजे ह्या करंटमुळे जो मॅग्नेट डायपोल मोमेंट आला तो अपवर्ड साईडला आला. बरोबर, ओके. दुसरा जो काही लूप आहे करंट लूप, त्यामधला करंट लूपची डायरेक्शन क्लॉकवाईज आहे. बट आपल्याला माहित झालं यामध्ये की जेव्हा मॅग्नेटिक फील्ड अपवर्ड साईडला जातो तेव्हा इंड्युस्ड करंट हा क्लॉकवाईजलाच तयार होतो. आता हा जो काही मॅग्नेट म्हणजे हा जो काही ॲटम आहे, हा ॲटम समजा इथेच आहे. मी या साईडला ड्रॉ केलं जरी असेल तर त्याला मी इथे समजा. म्हणजे मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये मॅग्नेटिक मटेरियल डायमॅग्नेटिक मटेरियल ठेवल्या कारणामुळे त्याच्या मधामध्ये इंड्युस्ड होणारा करंट हा क्लॉकवाईजच होईल. मग करंट लूप हा कसंही असेल तरी चालेल. म्हणून या ॲटम मध्ये सुद्धा तयार होणारा जो इंड्युस्ड करंट आहे त्याची डायरेक्शन काय असेल, क्लॉकवाईज असेल. काय असेल, क्लॉकवाईज. आता यामध्ये जर बघितला तर इंड्युस्ड करंटची डायरेक्शन आणि ह्या करंट लूपची डायरेक्शन कशी आहे, सेम. इथे इंड्युस्ड करंट आणि करंट लूपची डायरेक्शन कशी होती, अपोजिट. इथे इंड्युस्ड करंट आणि करंट लूपची डायरेक्शन अपोजिट असल्या कारणामुळे जो काही तुमचा डायपोल मोमेंट आहे तो अपवर्ड साईडला आला होता आणि या दोघांची डायरेक्शन म्हणजे करंट लूपची आणि इंड्युस्ड करंटची डायरेक्शन सेम असल्यामुळे हा जो डायपोल मोमेंट आहे हा कोणत्या डायरेक्शनला येईल, डाऊनवर्ड साईडला येईल. कोणत्या साईडला येईल, डाऊनवर्ड. तर ज्यावेळी हा जो काही इंड्युस्ड करंट आणि करंट लूपची डायरेक्शन अपोजिट असतोय अशा वेळी डायपोल मोमेंट हा डिक्रीज होतो. डायपोल मोमेंट काय होतो, डिक्रीज होतो. आणि ज्यावेळी ह्या दोघांची डायरेक्शन सेम असते अशा वेळी यांच्या मधामधला डायपोल मोमेंट हा काय होतो, इन्क्रीज होतो. आता दोन ॲटमचा जर विचार जर केला, एकच मटेरियल पण दोन ॲटमचा जर विचार जर केला तर दोनही ॲटमचा विचार कराल तेव्हा त्यावेळी हा डिक्रीज होत आहे, हा इन्क्रीज होत आहे. दोघांना कंबाईन केला तर तो एक जो डायपोल मोमेंट मिळेल तो होईल तुमचा नेट डायपोल मोमेंट. काय मिळेल, नेट डायपोल मोमेंट. आणि तो नेट डायपोल मोमेंट कधीही जास्त मॅग्नेटिक डायपोल मोमेंटच्याच डायरेक्शनने असेल. म्हणून या मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जो इन्क्रीज होता त्याची डायरेक्शन डाऊनवर्ड झाली आणि मॅग्नेटिक फील्ड कशी होत आहे, अपवर्ड. म्हणून आपण म्हटलं की डायमॅग्नेटिक मटेरियल हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला काय करतो, रिपल करतो. एक्सटर्नल मॅग्नेटिक मटेरियल हा डायमॅग्नेटिक मटेरियल कोणाचा, डायमॅग्नेटिक मटेरियलचा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला काय करतो, रिपल. का बरं, कारण का दोनही ॲटमला जर आपण कंबाईन जर केला तर याचा डायपोल मोमेंट हा डिक्रीज होत आहे, याचा डायपोल मोमेंट हा इन्क्रीज होत आहे. दोघांना कंबाईन केल्यानंतर जो रिझल्टंट म्हणजे नेट डायपोल मोमेंट येईल तो रिझल्टंट नेट डायपोल मोमेंट हा इन्क्रीज म्हणजे जास्त असणाऱ्या डायपोल मोमेंटच्या डायरेक्शनने असेल. या कारणामुळे या मधामधला डायपोल मोमेंट आहे ह्या डायपोल मोमेंटची डायरेक्शन इन्क्रीज असणाऱ्या डायपोल मोमेंटच्या डायरेक्शनला असेल, म्हणून हा डाऊनवर्ड डायरेक्शनला. आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी आहे, अपवर्ड. म्हणजे त्याचा अर्थ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही झाली अपवर्ड आणि जो रिझल्टंट नेट डायपोल मोमेंट आहे त्याची डायरेक्शन झाली डाऊनवर्ड. या कारणामुळे ह्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला हा डायमॅग्नेटिक मटेरियल काय करतो, रिपल करतो. काय करतोय, रिपल. समजलं. तर हा झाला याचा कन्सेप्ट. हा काय झाला याचा कन्सेप्ट. ओके. आता आपण याचे बघू काय काय प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज काय असतात डायमॅग्नेटिक मटेरियलच्या. बघा, तर आपण डायमॅग्नेटिक मटेरियल काय होते त्याचा कन्सेप्ट बघितलं. बरं, डायमॅग्नेटिक मटेरियल कोणते असतात त्याचं एखादा एक्झाम्पल. तर डायमॅग्नेटिक मटेरियल जे आहे ते असतात जसं गोल्ड आहे, कॉपर आहे,
लीड आहे किंवा सिलिकॉन आहे, ग्लास, वॉटर, प्लास्टिक, ज्या गोष्टी तुम्हाला दिसतात ज्या तुमच्या मटेरियलला म्हणजे मॅग्नेटला काय होत नाही, चिपकत नाही, त्या सर्वच्या सर्व मटेरियल आपण काय म्हणू शकतो, डायमॅग्नेटिक मटेरियल. क्लिअर. बरं, चला तर पहिली प्रॉपर्टीज बघू आपण, प्रॉपर्टीज ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल. तर पहिली प्रॉपर्टी काय आहे, तर पहिली प्रॉपर्टी आहे तुमची की ऑल मटेरियल्स possess डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी. In some it is weaker than paramagnetic and ferromagnetic. It is weaker than the properties of paramagnetic and ferromagnetic. याचा मीनिंग काय होतं रे, की जर समजा पहिल्या प्रॉपर्टी मध्ये असं म्हटलं आहे की पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी, जे पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टीला बिलॉंग करत नाही, म्हणजे जे पॅरामॅग्नेटिक फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टीपेक्षाही वीक मटेरियल असतात, असं सर्व मटेरियलला आपण काय म्हणतो, डायमॅग्नेटिक मटेरियल. अशा सर्व मटेरियलला काय म्हणतो आपण, डायमॅग्नेटिक मटेरियल. सो ऑल मटेरियल्स आर डायमॅग्नेटिक such as weaker than paramagnetic and ferromagnetic. म्हणजे असं मटेरियल जे पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिकच्या प्रॉपर्टीपेक्षा म्हणजे प्रॉपर्टीला पण बिलॉंग करत नाही, म्हणजे पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक पेक्षाही वीक प्रॉपर्टी असणारे जे मटेरियल आहेत त्या सर्व मटेरियलला आपण काय म्हणतो, डायमॅग्नेटिक मटेरियल. ओके. बरं, दुसरी प्रॉपर्टी काय आहे, दुसरी प्रॉपर्टी आपली आहे की व्हेन द डायमॅग्नेटिक मटेरियल्स इज प्लेस्ड इन अन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, the induced magnetic field is inside the diamagnetic material. Induced magnetic field is inside the diamagnetic materials, repels the magnetic line of force, resulting a reduction in a magnetic field inside the material. आपण बघितला काय होते दुसरी प्रॉपर्टी, व्हेरी सिंपल प्रॉपर्टी. आपण बेसिक याच्या आधी जेव्हा सांगितलं त्यामध्येच बघितलं की जेव्हा आपण डायमॅग्नेटिक मटेरियलला आपण मॅग्नेटिक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये ठेवतो, म्हणजे समजा हा एक डायमॅग्नेटिक मटेरियल आहे आणि ह्या डायमॅग्नेटिक मटेरियलला जर आपण या डायरेक्शनने जाणाऱ्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये जर ठेवलं, तर ही समजा तुमची एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डचा बी नॉट लिहितो, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ह्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमुळे या डायमॅग्नेटिक मटेरियलला जेव्हा मी कशामध्ये ठेवणार, या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये जर ठेवलं तर हा डायमॅग्नेटिक मटेरियल मॅग्नेटाइज होईल, आणि मॅग्नेटाइज होईल म्हणजे ज्याचा अर्थ याच्या आतमध्ये एक मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि ती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही ह्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या कशी असेल, अपोज. म्हणून हा डायमॅग्नेटिक मटेरियल ह्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला काय करतो, रिपेल करतो. काय करतोय, रिपेल करतोय. ओके. बरं, तिसरी प्रॉपर्टी काय आहे रे, तिसरी प्रॉपर्टी, बरं दुसरी प्रॉपर्टी समजली, इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे की डायमॅग्नेटिक मटेरियलला जेव्हा आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवतो तेव्हा त्या डायमॅग्नेटिक मटेरियलच्या आतमध्ये जेव्हा एक एक्सटर्नल म्हणजे एक मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस्ड होते, तयार होते, ती मॅग्नेटिक फील्ड ह्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला काय करतोय, रिपल. आणि जेव्हा ही मॅग्नेटिक फील्ड याला रिपल करतोय म्हणजे त्याचा अर्थ डायमॅग्नेटिक मटेरियल हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला काय करतो, रिपल करतो. क्लियर. ओके. तिसरी प्रॉपर्टी काय आहे की व्हेन अ डायमॅग्नेटिक मटेरियल इज प्लेस्ड इन अ नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, इट मूव्ज फ्रॉम स्ट्रॉंगर टू वीकर पार्ट ऑफ द फील्ड. काय म्हटलंय तिसऱ्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये, जर समजा आपण एका डायमॅग्नेटिक मटेरियलला जर का समजा वीकर मॅग्नेटिक नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर ठेवलं, तर लक्षात ठेवा समजा हा एक मॅग्नेट आहे, नॉर्थ पोल, साऊथ पोल. तुम्हाला माहिती आहे की साऊथ पोल कडे कधीही मॅग्नेटिक फील्ड येतो, बरोबर आहे. जेव्हा साऊथ पोल कडे मॅग्नेटिक फील्ड येतो आणि इथे जर समजा मी एखादा डायमॅग्नेटिक मटेरियल ठेवलं, तर मला सांगा रे कधीही पोलच्या जवळ सर्वात जास्त मॅग्नेटिक फील्ड असतो. जसं जसं आपण पोलच्या दूर जाणार तसे तसे मॅग्नेटिक फील्ड काय होतो, डिक्रीज होतो, कमी होतो. आपल्याला माहिती आहे की ह्या मॅग्नेटिक फील्डला हा डायमॅग्नेटिक मटेरियल काय करतो, रिपेल करतो.
म्हणजेच याचा अर्थ असा की हा डायमॅग्नेटिक मटेरियल हा मॅग्नेटच्या दूर जातो, कसं समजा, रिपेल करतो म्हणजे दूर जातो. जर का समजा हा मॅग्नेटिक मटेरियल डायमॅग्नेटिक मटेरियल हा मॅग्नेट पेक्षा दूर जात आहे, तुम्हाला माहिती आहे की जेवढा तुम्ही मॅग्नेटच्या जवळ बघाल तेवढी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग असतो, आणि जसं जसं तुम्ही दूर जाणार तशी मॅग्नेटिक फील्ड ही काय असतो, वीक. म्हणून असं म्हटलं आहे की डायमॅग्नेटिक मटेरियल जर आपण नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये जर ठेवलं तर तो मटेरियल त्या मॅग्नेटिक फील्ड कडून म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मध्ये स्ट्रॉंग रिजन कडून कोणाकडे जातो, वीक रिजन कडे मूव्ह होतो. कोणाकडे होतो, स्ट्रॉंग रिजन कडून वीक रिजन कडे काय होतोय, मूव्ह होतो. समजलं? ही झाली तुमची तिसरी प्रॉपर्टी. फोर्थ प्रॉपर्टी काय आहे रे? फोर्थ प्रॉपर्टी अशी आहे की इफ अ मॅग्नेटिक लिक्विड इज फिल्ड इन अ यू ट्यूब. बघा फोर्थ नंबरची प्रॉपर्टी काय आहे, इथे नाही ना, इथे काढतो. फोर्थ नंबरची प्रॉपर्टी एक एक्सपेरिमेंट केला गेला. समजा इथे एक यू शेपचा ट्यूब घेतला, असं समजा इथे काय केलं, एक यू शेपचा असं काय घेतलं, ट्यूब घेतलं, आणि यू शेपचा जो ट्यूब आहे ह्या ट्यूबच्या आतमध्ये लक्षात ठेवा असं काय केलं, डायमॅग्नेटिक मटेरियल भरलं, लिक्विड भरलं डायमॅग्नेटिक मटेरियलचं, समजा वॉटर. आपण डायमॅग्नेटिक मटेरियलचं लिक्विड मध्ये काय समजा आपण वॉटर भरलंय, आणि असं केल्यानंतर हा जो काय एक एंड आहे, वन आर्म ऑफ द यू शेप ऑफ ट्यूब, या एका आर्म जवळ असा एक काय ठेवलं मी, एक मॅग्नेट ठेवलं. काय ठेवलं, मॅग्नेट. मॅग्नेटचा हा नॉर्थ पोल आणि हा काय आहे समजा साऊथ पोल, आणि इथे असा एक काय ठेवलं मी, एक मॅग्नेट ठेवलं. आता जिथे मॅग्नेट ठेवलं म्हणजे ऑब्विसली ह्या एंड वरती मॅग्नेटिक फील्ड कशी असेल, स्ट्रॉंग, आणि इथे मॅग्नेट नाही आहे म्हणजे इथली मॅग्नेटिक फील्ड काय असेल, वीक असेल. तर अशा वेळी जेव्हा तुम्ही चेक करणार तर अशा वेळी हा जो काही लिक्विड आहे, ह्या लिक्विडची जी हाईट आहे इथपर्यंत होती, ही हाईट ऑटोमॅटिकली डिक्रीज होईल म्हणजे खाली जाईल, आणि इथला जो लिक्विड आहे हा ऑटोमॅटिकली काय होईल, वर जाईल. म्हणजे व्हेरी सिंपल, हा जो मॅग्नेटिक मटेरियल आहे म्हणजे डायमॅग्नेटिक मटेरियल आहे, तो डायमॅग्नेटिक मटेरियल स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड कडून कोणाकडे जातो, वीक मॅग्नेटिक फील्ड कडे जाईल. आणि यामुळे हा जो लिक्विड आहे ह्या लिक्विडला काय केलं जाते, डाऊनवर्ड साइडला पुश केले जाते, म्हणजे ह्या लिक्विडला पुश केला जाईल कोणाकडे, वीक मॅग्नेटिक फील्ड कडे. स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड कडून वीक मॅग्नेटिक फील्ड कडे त्याला काय केलं जाते, पुश केलं जाते. का बरं असं पुश होतो, तर आपल्याला माहित आहे की डायमॅग्नेटिक मटेरियल हा स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड कडून कोणाकडे जातो, वीक मॅग्नेटिक फील्ड कडे. ज्या कारणामुळे हा जो काही लिक्विड आहे हा लिक्विड इथे स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड आहे कारण का मॅग्नेट असल्यामुळे, इथे वीक मॅग्नेटिक फील्ड आहे कारण का मॅग्नेट नसल्यामुळे, अशा वेळी हा मॅग्नेटिक मटेरियल जो आहे म्हणजेच वॉटर आहे, ह्या वॉटरला काय केलं जाते, पुश केले जाते, आणि हा वॉटर पुश होतो कोणाकडून, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड कडून वीक मॅग्नेटिक फील्ड कडे. कोणाकडून, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड कडून वीक मॅग्नेटिक फील्ड कडे. समजली चौथी प्रॉपर्टी काय होतो. ओके, त्यानंतर 5 नंबरची प्रॉपर्टी काय आहे बघा. 5 नंबरची प्रॉपर्टी आहे की द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल इज लो. जे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजे कायची व्हॅल्यू, कशाची, डायमॅग्नेटिक मटेरियलची ही कशी असते, लो असते. कशी असते, लो. तर काय म्हणजे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल कशी असते, लो असते अँड निगेटिव्ह असते. जिची रेंज असते -10 to the power -3 to -10 to the power -5. किती रेंज असते, -10 to the power -3 to -10 to the power -5. ही होते तुमची ससेप्टिबिलिटी. कशाची आहे रे, ससेप्टिबिलिटी. कशाची, डायमॅग्नेटिक मटेरियलची. डायमॅग्नेटिक मटेरियलची ससेप्टिबिलिटी आहे, ती ससेप्टिबिलिटी कशी असते, व्हेरी लो असते आणि निगेटिव्ह. -10 to the power -3 to 10 to the power -5. या कारणामुळे हा डायमॅग्नेटिक मटेरियल काय होतो, तर मॅग्नेटिक फील्ड पासून रिपल होतो. ओके, तर इथे ह्या सर्व प्रॉपर्टीज आहेत. पहिली प्रॉपर्टी होती की डायमॅग्नेटिक मटेरियल जो आहे तो डायमॅग्नेटिक मटेरियलची जे सर्व मटेरियल जे पॅरामॅग्नेट फेरोमॅग्नेट मध्ये येत नाही ते सर्व कशामध्ये येतात, डायमॅग्नेटिक मध्ये येतात. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल इज रिपल टू द एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड, आणि डायमॅग्नेटिक मटेरियल हा स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड कडून कोणाकडे जातो, वीक मॅग्नेटिक फील्ड कडे. बरं, इथे एक्सपेरिमेंट करून बघितला तर स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड कडून जो काही डायमॅग्नेटिक मटेरियल आहे किंवा लिक्विड आहे त्याला पुश केलं जाते कोणाकडे, वीक मॅग्नेटिक फील्ड कडे. आणि ससेप्टिबिलिटी जी असते कशाची, डायमॅग्नेटिक मटेरियलची, ती डायमॅग्नेटिक मटेरियलची ससेप्टिबिलिटी हे व्हेरी लो किंवा कसे म्हणतो आपण, निगेटिव्ह असते.
किती रेंज असते -10⁻³ to -10⁻⁵. क्लिअर. हा अशा टाईपचा कन्सेप्ट आहे कशाचा, डायमॅग्नेटिक मटेरियलचा. तर आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. आपण पॅरामॅग्नेटिक मटेरियल आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियल नेक्स्ट व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करू, किंवा पॅरामॅग्नेटची एक सेपरेट व्हिडिओ आणि फेरोमॅग्नेटिकची एक सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला बघायला चालू होईल. ओके. तर आपण आज इथेच थांबू. यानंतरचा जो काही पोर्शन होतो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. ओके.